राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता और पूर्व प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने आज केंद्रीय गृह मंत्री अमित शाह पर प्रतिक्रिया देते हुए साफ कहा, नाराज कोई नहीं है और नाराज होने की बात भी नहीं है। साथ ही आरोग्य मंत्री की भूमिका है और कॉन्ट्रैक्टर की आत्महत्या के मुद्दे पर भी उन्होंने बयान दिया है। एका पाणी पुरवठ्याचे 3 कामं तीन वेगळ्या कंत्राटदारांनी घेतलेली होती। त्याचे हे सब कॉन्ट्रॅक्टर होते। फार प्रयत्न करून देखील त्या बिचाऱ्याला पैसे मिळाले नाही। बरीच देणी सरकारचं हे काम करता करता त्याला झाली। 60-65 लाख रुपये त्यांनी लोकांच्याकडून उचललेले होते आणि 1,40,00,000 रुपयापर्यंतचं बिल त्याला येणं होतं। दुर्दैवाने यातलं काहीच झालं नाही आणि त्यामुळे प्रेशरला बळी पडून त्याला शेवटी नाईलाजाने त्याने आत्महत्या केली। अत्यंत दुर्दैवी घटना झाली। माझ्या तालुक्यातला तो मुलगा आहे। त्याच्या घरी मागच्या 2-2.5 महिन्यापूर्वी मी जाऊन आलेलो। अतिशय हुतकरू आणि अतिशय उदयोन्मुख असा तो काम करणारा मुलगा होता। आज सरकारने 89,000 कोटी नाही, सरकारची देणी फार आहेत। सरकारने या PWDमध्ये बिलं दिलेली नाहीत, पाणी पुरवठ्यामध्ये दिलेली नाहीत, ग्रामविकास खात्यात तसंच पेंडन्सी आहे। कोणतंही खातं असं नाही की ज्याला सरकारने योग्य आणि पूर्ण मागणीप्रमाणे पैसे त्या खात्याला दिलेले आहेत। त्यामुळं हा सगळा प्रकार हा महाराष्ट्राच्या फसवणुकीचा होता। विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी खिशात पैसे नसताना हजारो कोटी रुपये लोकांच्यासाठी खर्च करण्याचे निर्णय घोषित करण्यात आले। दिवसाला एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत 100-150 निर्णय होत होते। तुम्हा सगळ्यांना वाटत होतं सरकार फार गतिमान आहे, पण आता त्याची गती काय आहे तुम्हाला आता नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं असेल असं मला वाटतं। आज महाराष्ट्रात 5 लाख कॉन्ट्रॅक्टरांची बिलं महाराष्ट्र सरकारने देणं बाकी आहे, 5 लाख। आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या सरकारने या बाकीच्या अवांतर घोषणा बडे जाव एक मंत्री फिरताना त्याच्या मागं 15-20 गाड्या फिरणं जरा काटकसर करावी। सरकारची परिस्थिती गंभीर आहे। सरकारला देणं जास्त झालं आहे, कर्ज प्रचंड वाढलेलं आहे आणि सगळं आलबेल आहे। हे चित्र आता राहिलेलं नाही। शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करत आहेत। दुसऱ्या बाजूने दुर्दैवाने आता कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होत आहेत। मी लोकसभेच्या आधी लोकसभा आणि विधानसभेच्या मधल्या काळात अनेक सभांमध्ये मी सांगत होतो की यांची कामं घेऊ नका, नाहीतर आत्महत्येपर्यंत प्रकरण जाईल। दुर्दैवाने मी त्यावेळी जे लोकांना सांगत होतो, अनेक कॉन्ट्रॅक्टरांच्या बैठकांमध्ये मी सांगत होतो, शिष्टमंडळं यायची त्यावेळी की हे कामं घेऊ नका, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। आज कॉन्ट्रॅक्टरनी स्वतःच्या खर्चातून कामं केलेली आहेत, कर्जाने पैसे काढलेले आहेत आणि सरकार पैसे देत नाही।